नमस्कार. आज दिनांक 15 जुलै 2026. आजच्या चालू घडामोडींच्या व्हिडिओमध्ये मी अभिजित तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. व्हिडिओमधील प्रश्न आपल्याला पोलीस भरती, तलाठी भरती, त्यासोबतच वनरक्षक आणि इतर सर्व सरसेवा भरती परीक्षांसाठी उपयुक्त राहणार आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण पहा. त्यासोबतच जर तुम्हाला वनरक्षक भरती पॅटर्नचा अभ्यास टेलिग्रामवर दररोज क्विजच्या फॉर्मॅटमध्ये करायचा आहे किंवा पोलीस भरतीसाठी महत्त्वाच्या प्रश्नांचा सराव क्विज फॉर्मॅटमध्ये करायचा आहे तर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा. त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्यावर आपण दररोज 50 ते 100 सराव प्रश्न क्विजच्या फॉर्मॅटमध्ये देत असतो आणि सर्व प्रश्न परीक्षेदृष्टीने महत्त्वाचे असल्यामुळे नक्कीच आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा. आता सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना. या ठिकाणी आजचा पहिला प्रश्न आहे, पहिल्या आशियाई अंडर-20 ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत नाशिकच्या श्रावणी सांगळे हिने कोणती पदके जिंकली? आता या ठिकाणी प्रश्न येतो की श्रावणी सांगळे ही कोणत्या जिल्ह्याशी संबंधित खेळाडू आहे? तर नाशिक जिल्ह्याशी संबंधित खेळाडू आहे. इत्यादी माहिती महत्त्वाची आहे. आता पुढे, पहिल्या आशियाई अंडर-20 ॲथलेटिक्स स्पर्धा कुठे पार पडल्या? या स्पर्धा चीनमध्ये पार पडल्या. आणि मित्रांनो, पहिल्याच आहेत. 2026ला या स्पर्धांची पहिली आवृत्ती पार पडत आहे, ज्यामध्ये नाशिकच्या श्रावणी सांगळे हिनं 2 सुवर्ण आणि 1 कांस्य पदक जिंकलेलं आहे, म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. आता मित्रांनो, पुढे जाऊयात. प्रश्न क्रमांक 2, 36वी नाटो शिखर परिषद नुकतीच कोणत्या देशात संपन्न झाली? या ठिकाणी पहा, 36वी नाटो शिखर परिषद आहे ती तुर्की या देशामध्ये पार पडलेली आहे, म्हणून याचं उत्तर पर्याय सी असणार आहे. आता नाटोचा फुल फॉर्म विचारला जातो, काय आहे? नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन. पुढे जाऊयात. प्रश्न क्रमांक 3, आशियाई टेनिस महासंघाच्या खेळाडू दूत म्हणजेच प्लेयर अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? मित्रांनो, भारतीय टेनिस खेळाडू लिएंडर पेस यांची आशियाई टेनिस महासंघाच्या खेळाडू दूत म्हणजेच प्लेयर अँबॅसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 4, आशियाई अंडर-20 ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2026 मध्ये भारताने कोणत्या देशाचा पराभव करत पहिले सुवर्णपदक जिंकले आहे? आपण काय पाहिलेलं आहे? आशियाई अंडर-20 ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2026 यावर्षी पहिल्यांदाच होत आहे. कुठं होत आहे? चीनमध्ये होत आहे. मित्रांनो, यजमान चीनचा पराभव करत भारतीय संघानं या ठिकाणी सुवर्ण पदक जिंकलेलं आहे, म्हणून पर्याय सी चीन हे आपलं उत्तर असणार आहे. भारतानं चीनचा पराभव करत पहिलं सुवर्ण पदक खिशात घातलेलं आहे. ठीक आहे. पुढे पहा. प्रश्न क्रमांक 5, अलीकडेच क्रीडा जगतात चर्चेत असलेले थोकचो होतोतो सेमा. ना मित्रांनो, बदलायचं आहे, नाव थोडं चुकलेलं आहे. या ठिकाणी थोकचो होतोतो सेमा नाही. काय लक्षात ठेवायचं आहे? तर होकाटो होतोजे सेमा. होकाटो होतोजे सेमा कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? मित्रांनो, होकाटो होतोजे सेमा हे एक भारतीय शॉटपुट म्हणजे गोळाफेक खेळाडू आहेत आणि जे पॅरा ॲथलेटिक्स आहेत, म्हणून याचं उत्तर असणार आहे पर्याय डी. ठीक आहे. हे शॉटपुट या खेळ प्रकाराशी संबंधित आहेत. पॅरा शॉटपुट म्हणजेच F57 ते संबंधित आहेत. पुढे जाऊयात. प्रश्न क्रमांक 6, देशभरातील 15,000हून अधिक देवरायांच्या संवर्धनासाठी नुकतीच कोणती योजना मंजूर करण्यात आलेली आहे? या ठिकाणी पहा, देवराई याचं संवर्धन करण्यासाठी आस्था वन संरक्षण योजना सुरू करण्यात आलेली आहे, म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. या अंतर्गत मित्रांनो 15,000हून अधिक देवरायांचं संरक्षण केलं जाणार आहे. तसेच मित्रांनो, याची सुरुवात किंवा घोषणा कुठे करण्यात आली? तर कोइंबतूर या ठिकाणी राष्ट्रीय कॅम्पा प्राधिकरणाची बैठक झालेली होती. या बैठकीमध्ये याच्यावर शिक्कामोर्तब करण्यात आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 7, आस्था वन संरक्षण योजनेसाठी 5 वर्षांच्या कालावधीसाठी किती निधी मंजूर करण्यात आलेला आहे? आता या ठिकाणी पहिल्यांदा कालावधी पहा, 2026-27 ते 2030-31 या 5 वर्षांच्या कालावधीसाठी 3,000 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. पर्याय सी याचं उत्तर आहे. पुढे प्रश्न क्रमांक 8, देवराई या संरक्षित वनक्षेत्राला राजस्थानमध्ये कोणत्या स्थानिक नावाने ओळखले जाते? या ठिकाणी पहा, राजस्थानमध्ये काय म्हणतात, गुजरातमध्ये, महाराष्ट्रामध्ये तसेच इतर राज्यामध्ये काय म्हणतात ते पाहूया. देवराई तर महाराष्ट्रामध्ये म्हणतात. ठीक आहे. तर पुढे
सरना कुठे म्हणतात, तर सरना हे झारखंड मधील नाव आहे. देवराईला झारखंडमध्ये सरना म्हणतात. तमिळनाडूमध्ये कोविल म्हणतात, तसेच कर्नाटकमध्ये देववन म्हणतात आणि राजस्थानमध्ये याला ओरान या नावानं ओळखलं जातं. म्हणून पर्याय डी या प्रश्नाचं उत्तर आहे. देवराईला राजस्थानमध्ये ओरान असं म्हटलं जातं. प्रश्न क्रमांक 9, लडाखमधील पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी बर्फ स्तूप म्हणजे काय, तर आईस इग्लू हे अभिनव तंत्रज्ञान कोणी विकसित केले आहे. या ठिकाणी पहा, लडाखमध्ये पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी बर्फ बनवून पाणी साठवणं आणि त्याचा वापर शेतीसाठी करणे यासाठी सोनम वांगचुक यांनी नवीन तंत्रज्ञान बर्फ स्तूप विकसित केले आहे. म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. आता तुम्हा सर्वांना 3 इडियट्स चित्रपट माहित असेल, त्याच्यामध्ये आमिर खाननं जे कॅरेक्टर केलं होतं, कोणतं होतं, फुनसुक वांगडू हे कॅरेक्टर आहे ते सोनम वांगचुक यांच्या आयुष्यावर आहे. पुढे प्रश्न क्रमांक 10, सोनम वांगचुक यांनी लडाखमधील शिक्षण व्यवस्थेत बदल करण्यासाठी 1988 मध्ये कोणत्या संस्थेची स्थापना केली होती. सोनम वांगचुक यांनी लडाखमधील शिक्षण व्यवस्थेत बदल करण्यासाठी SECMOL म्हणजेच काय, तर स्टुडंट्स एज्युकेशनल अँड कल्चरल मुवमेंट ऑफ लडाख नावाची संस्था स्थापन केली होती. म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. SECMOL फुल फॉर्म पुन्हा लक्षात ठेवा, स्टुडंट्स एज्युकेशनल अँड कल्चरल मुवमेंट ऑफ लडाख. ठीक आहे. आता मित्रांनो, याच्यामध्ये पास किंवा नापास न पाहता नापास झालेल्या, अभ्यासामध्ये मागे असलेल्या विद्यार्थ्यांना प्रयोगात्मक आणि कौशल्यावर आधारित शिक्षण देण्याचा याचा उद्देश आहे. पुढे जाऊयात. प्रश्न क्रमांक 11, 22व्या राष्ट्रकुल टेबल टेनिस चॅम्पियनशिप 2026 चे अधिकृत शुभंकर काय आहे. या ठिकाणी पहा, 22व्या कॉमनवेल्थ टेबल टेनिस चॅम्पियनशिप स्पर्धा 2026 साली जुलै महिन्यात आयोजित केल्या जाणार आहे. तर मित्रांनो, याच्या शुभंकरचं अनावरण नुकतंच दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी केलेला आहे. आणि शुभंकर काय आहे, तर भारतीय राष्ट्रीय पक्षी मोरावर आधारित मयूर हा या स्पर्धांचा शुभंकर आहे. पर्याय बी. या मयूरचं अनावरण किंवा उद्घाटन कोणाच्या हस्ते झालं, तर दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या हस्ते झालेलं आहे. पुढे 12व्या प्रश्नाकडे पहा, 22वी राष्ट्रकुल टेबल टेनिस चॅम्पियनशिप कोणत्या स्टेडियमवर आयोजित केली जाणार आहे. तर या ठिकाणी पहा, दिल्लीमध्ये असलेल्या त्यागराज स्टेडियमवर 22वी राष्ट्रीय टेबल टेनिस चॅम्पियनशिप आयोजित केली जाणार आहे. म्हणून पर्याय ए याचं उत्तर आहे. कालावधी काय असणार आहे, कालावधी असणार आहे 27 जुलै ते 2 ऑगस्ट 2026 या कालावधीमध्ये या स्पर्धा खेळल्या जातील आणि यामध्ये 25हून अधिक देशांचे खेळाडू सहभागी होतील. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 13, देशातील पहिले सरकारी AI विद्यापीठ उभारण्याची घोषणा कोणत्या राज्य सरकारने केलेली आहे. या ठिकाणी पहा, देशातील पहिले सरकारी AI विद्यापीठ कोणतं राज्य उभारत आहे, तर कर्नाटक राज्य उभारत आहे. म्हणून याचं उत्तर असणार आहे पर्याय सी. ही घोषणा कोणी केली, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केली. आता महत्त्वाचा प्रश्न, कर्नाटकचे मुख्यमंत्री कोण आहेत, DK शिवकुमार. कर्नाटकची राजधानी काय आहे, बेंगलुरू. पुढे जाऊयात. प्रश्न क्रमांक 14 कडे, भारतातील पहिले खासगी AI विद्यापीठ युनिव्हर्सल AI युनिव्हर्सिटी महाराष्ट्रात कोठे स्थित आहे. या ठिकाणी पहा, भारतातील पहिलं खासगी AI विद्यापीठ ज्याचं नाव आहे युनिव्हर्सल AI युनिव्हर्सिटी ते रायगड जिल्ह्यातील कर्जत या ठिकाणी आहे. म्हणून पर्याय बी याचं उत्तर असणार आहे. ठीक आहे. या ठिकाणी AI मध्ये पदवी, पदव्युत्तर आणि PhDचं शिक्षण दिलं जातं. प्रश्न क्रमांक 15, महाराष्ट्र शासनाने राज्याचे पहिले प्रस्तावित सरकारी AI विद्यापीठ कोठे उभारण्याचे नियोजित केले आहे. आता आपण काय पाहिलं, कर्नाटक देशातील पहिलं सरकारी AI विद्यापीठ बनवणार आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्र देखील सरकारी AI विद्यापीठ बनवणार आहे, जे रायगडमधीलच पनवेल या भागामध्ये असणार आहे, म्हणजे मुंबईच्या पनवेल भागामध्ये असणार आहे. म्हणून पर्याय ए याचं उत्तर आहे. पुढे प्रश्न क्रमांक 16, महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार 558.43 हेक्टर जागेवर आंतरराष्ट्रीय कृषी बाजार कोठे उभारण्यात येणार आहे. या ठिकाणी पहा, दापचरी पालघर जिल्ह्यातील दापचरी या ठिकाणी 558.43 हेक्टर जमीन आंतरराष्ट्रीय कृषी बाजार उभारण्यासाठी देण्यात आलेली आहे. म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. प्रश्न येऊ शकतो फक्त, दापचरी हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, पालघर जिल्ह्यामध्ये आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं मराठी व्याकरण कसं आहे. मराठी व्याकरण जर चांगलं करायचं असेल तर आपण घेऊन आलो आहोत PDFचा एक संच, ज्यामध्ये आपण देत आहोत A to Z मराठी व्याकरण PDF, त्यासोबतच
168 पानांच्या मराठी व्याकरण PDF नोट्स, ज्यामध्ये आपण प्रत्येक टॉपिक कव्हर केलेला आहे, तसेच मराठी व्याकरणाच्या 10 प्रश्नपत्रिका, हे सर्व तुम्हाला मिळणार आहे फक्त 50 रुपयांमध्ये. ही ऑफर 3 जुलैपर्यंत नसून आता कायमस्वरूपी असणार आहे. तुम्हाला 50 रुपयांमध्ये हा PDF संच मिळणार आहे, ज्याच्यामध्ये आपण A to Z मराठी व्याकरण देत आहोत, जी 870 पानांची PDF आहे. मराठी व्याकरणाच्या नोट्स देत आहोत, ज्याची PDF 168 पानांची आहे, आणि मराठी व्याकरणाच्या प्रश्नपत्रिका देत आहोत, ज्यामध्ये प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरणासह उत्तर दिलेलं आहे. त्यामुळे जर तुम्हाला तुमचं मराठी व्याकरण चांगलं करायचं आहे तर 75 17 24 91 19 वर मेसेज करून फ्रीमध्ये डेमो पाहायला विसरू नका. डेमो फ्रीमध्ये असणार आहे. फ्रीमध्ये पहा, आवडलं तर खरेदी करा, नाही आवडलं तर करू नका. फक्त ही ऑफर तुमच्यासाठी घेऊन आला आहोत की प्रत्येकाला मराठी व्याकरणाचा सराव करता यावा आणि प्रत्येकाला कमी किमतीमध्ये हे सर्व उपलब्ध व्हावं म्हणून आपण PDF फॉर्मॅटमध्ये देत आहोत. त्यामुळे जर तुम्हाला हवं असेल तर नक्की 75 17 24 91 19 या नंबरवर व्हॉट्सअप किंवा टेलिग्रामवरून मेसेज करा. इतक्या कमीमध्ये इतकं सारं कोणीही देऊ शकत नाही, तरी देखील आम्ही देतोय, तर याचा फायदा घ्या, नक्की खरेदी करा. पुढे प्रश्न क्रमांक 17. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 मध्ये महाराष्ट्र शासनाने कोणता प्रमुख बदल केलेला आहे? या ठिकाणी पहा, प्रमुख बदल काय केलेला आहे. आधी काय होतं, 2 लाख रुपयापर्यंत कर्ज माफ होणार होतं व्याजासहित, म्हणजे व्याज आणि मूळ रक्कम मिळून 2 लाख कर्ज माफ होईल, वरील रक्कम भरावी लागणार होती. त्यासोबतच एक अट होती की तो कर्जदार शेतकरी नियमितपणे कर्जफेड करणारा असावा. तर मित्रांनो, या ठिकाणी दोन्हीमध्ये बदल करण्यात आलेला आहे. 50,000ची मर्यादा रद्द करण्यात आलेली आहे, तसेच नियमित कर्जफेडीची अट देखील हटवण्यात आलेली आहे. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला याचा लाभ घेता येणार आहे. ज्याचं मागचं कर्ज थकीत आहे त्याला देखील याचा लाभ मिळणार आहे. अशा प्रकारे एकूण 23 लाख आणखी एक्स्ट्रा लाभार्थी मिळणार आहेत, म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 18. महाराष्ट्र मंत्रिमंडळाने महापालिका आणि नगर परिषदांच्या मालमत्तांमधून उत्पन्न वाढवण्यासाठी कोणते धोरण मंजूर केलेले आहे? या ठिकाणी पहा, महाराष्ट्र मंत्रिमंडळाने महापालिका आणि नगर परिषदांच्या मालमत्तांमधून उत्पन्न वाढवण्यासाठी मुद्रीकरण धोरण मंजूर केलेलं आहे. पर्याय सी याचं उत्तर आहे. ठीक आहे, पुढे जाऊयात का. प्रश्न क्रमांक 19. मुक्तबंदी आणि परिवीक्षाधीन बंदी यांच्या पुनर्वसनासाठी मिळणाऱ्या सहाय्य अनुदानात महाराष्ट्र शासनाने किती वाढ केलेली आहे? आता मित्रांनो, शिक्षा भोगणारा मुक्तबंदी, शिक्षा भोगून सुटलेला मुक्तबंदी किंवा ज्याच्यावर खटला सुरू होता परंतु निर्दोष मुक्त झाली अशा कैद्यांचं पुनर्वसन करण्यासाठी महाराष्ट्र शासनानं आधी दिली जाणारी 25,000 रक्कम वाढवून 50,000 इतकी केलेली आहे, म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे. मित्रांनो, जेलमधून सुटलेल्या कैद्यांना आधी 25,000 रुपये दिले जायचे, आता ते वाढवून 50,000 रुपये दिले जाणार आहेत. आता पुढे जाऊयात. प्रश्न क्रमांक 20. भारत कोणत्या देशातील प्राचीन प्रंबनन हिंदू मंदिराच्या संवर्धनात सहकार्य उभारणार आहे? या ठिकाणी पहा, प्रंबनन हे हिंदू मंदिर कोणत्या देशामध्ये आहे? इंडोनेशिया देशामध्ये आहे, म्हणून याचं उत्तर पर्याय डी असणार आहे. इंडोनेशियामधील प्रंबनन मंदिराच्या संवर्धनात भारत सहकार्य करणार आहे. पर्याय डी याचं उत्तर आहे. तर या ठिकाणी पहा मित्रांनो, पुढचा प्रश्न देखील यावरच असणार आहे. प्रश्न क्रमांक 21. प्रंबनन मंदिराच्या संवर्धनासाठी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण म्हणजे ASI प्रामुख्याने कोणत्या वैज्ञानिक पद्धतीचा वापर करणार आहे? मित्रांनो, यासाठी ॲनास्टायलोसिस नावाची पद्धत वापरली जाणार आहे, ज्याच्यामध्ये मंदिराच्या मूळ दगड, शिल्पे आणि स्थापत्य यांचे घटक ओळखून त्यांच्या साहाय्यानंच या वास्तूची पुनर्रचना केली जाणार आहे. याला काय म्हणायचं? ॲनास्टायलोसिस. ठीक आहे, आणि ASI भारतीय पुरातत्व सर्वेक्षण हे देखील लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 22. इंडोनेशियातील 9व्या शतकातील प्रंबनन मंदिर प्रामुख्याने कोणत्या देवतांना समर्पित आहे? या ठिकाणी पहा, प्रंबनन मंदिर आहे ते इंडोनेशियामध्ये आहे आणि ते त्रिमूर्ती म्हणजेच ब्रह्मा विष्णू महेश यांना समर्पित आहे. आणि मित्रांनो, या संकुलामध्ये प्रंबनन मंदिरामध्ये एकूण किती मंदिर आहेत? 240 मंदिर आहेत. त्यापैकी सर्वात मोठं मंदिर शंकराचं म्हणजे शिवाचं आहे. ठीक आहे, म्हणजे मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला काय विचारलंय? प्रंबनन मंदिर प्रामुख्याने कोणत्या देवतांना समर्पित आहे? त्रिमूर्ती म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश.
प्रश्न क्रमांक 23, किनारपट्टीवरील खारफुटीच्या संवर्धनासाठी असलेली कोणती योजना 2029 पर्यंत वाढवून त्यासाठी 500 कोटींचा अतिरिक्त निधी मंजूर करण्यात आलेला आहे? या ठिकाणी पहा, किनारपट्टीवरील खारफुटीच्या संवर्धनासाठी असलेली एक योजना आहे जिचं नाव आहे मिष्टी योजना. या योजनेचा कालावधी आहे तो 2029 पर्यंत वाढवण्यात आलेला आहे आणि मित्रांनो या अंतर्गत अतिरिक्त म्हणजे अधिकचे 500 कोटी रुपये दिले जात आहेत, म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 24, लडाखमधील शिक्षण आणि पर्यावरण क्षेत्रातील योगदानासाठी सोनम वांगचुक यांना 2018 मध्ये कोणता मानाचा आशियाई पुरस्कार मिळालेला होता? आता मित्रांनो एक पुरस्कार आहे ज्याला आशियाचा नोबेल पुरस्कार असं म्हटलं जातं. तो पुरस्कार कोणता? तर रॅमन मॅग्सेसे पुरस्कार. मित्रांनो 2018 मध्ये सोनम वांगचुक यांना रॅमन मॅग्सेसे पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेलं होतं. ठीक आहे, आता पुढे त्यासोबतच त्यांना ग्लोबल अवॉर्ड फॉर सस्टेनेबल आर्किटेक्चर आणि रोलेक्स अवॉर्ड फॉर एंटरप्राइज हे सन्मानही मिळालेले आहेत. पुढे जाऊयात. प्रश्न क्रमांक 25, देवरायांचे संरक्षण आणि वनीकरणासाठी निधीची तरतूद करणारे कॅम्पा प्राधिकरण कोणत्या कायद्याअंतर्गत स्थापन करण्यात आलेलं आहे? आता आपण काय पाहिलं, आस्था वन संरक्षण योजनेची जी घोषणा आहे ती कुठे करण्यात आली? तर कॅम्पा प्राधिकरणाच्या बैठकीत करण्यात आली होती. आणि मित्रांनो या ठिकाणी ही कॅम्पाची स्थापना आहे ती कशामार्फत करण्यात आलेली, कशा अंतर्गत करण्यात आलेली आहे? तर प्रतिपूरक वनीकरण निधी कायदा 2016 नुसार कॅम्पाची स्थापना करण्यात आलेली आहे, म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे. अशा प्रकारे आपले आजचे प्रश्न समाप्त होत आहेत. जर तुम्हाला आजच्या प्रश्नांची उत्तर आणि स्पष्टीकरण समजलं असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि अशाच प्रकारचे प्रश्नोत्तरांचे व्हिडिओ पाहून सराव करण्यासाठी देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय भारत आणि जय महाराष्ट्र.